लातूर शहर विधानसभा मतदारसंघ महाराणा प्रताप नगर म्हाडा कॉलनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आजच्या या अभूतपूर्व पदयात्रा साठी आपण सारे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। माझ्या समवेत आलेले काँग्रेसचे सारे नेते, आणि गावातील उपस्थित असलेले काँग्रेसचे सारे नेते, कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। महाविकास आघाडीच्या वतीनं तुमच्या आशीर्वादाने आम्ही मैदानात उतरलेले आहोत। महाराष्ट्रामध्ये महायुतीचा कारभार तुम्ही गेली 2.5 वर्ष पाहताय। महाराष्ट्राची लूट सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार फोफावलेला आहे। महाराष्ट्रातली जनता असुरक्षित आहे। महिलांवर अत्याचार होत आहेत, दलितांवर अत्याचार होत आहेत, अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत, भटक्या विमुक्तांवर अत्याचार होत आहेत। सामान्य माणूस याची पिळवणूक सुरू आहे। लातूर, बाभळगाव, महाराणा प्रताप नगर, म्हाडा कॉलनी इथं काही नव्हतं। सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या वसाहतीची निर्मिती केली। या वसाहतीमध्ये महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले, लातूर जिल्ह्यातले अनेक नागरिक हे घर करून राहिलेले आहेत। आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं छत्र हे आपल्याला लाभलं। आम्ही आज आपल्या कॉलनीमध्ये पदयात्रेच्या निमित्ताने जेव्हा हिंडलो तेव्हा इथं बंगले पाहिले, इमारती पाहिल्या। लातूरच्या एखाद्या प्रभागामध्ये सुद्धा कदाचित अशा इमारती नसाव्यात। अशा इमारती आपल्या या वसाहतीमध्ये आहेत। ही सुबत्ता कुणामुळे आली? काँग्रेसमुळे आली। काँग्रेसच्या नेतृत्वामुळे आली, काँग्रेसच्या धोरणामुळे आली, काँग्रेसच्या कार्यक्रमामुळे आली। आणि आज तुम्ही इथं गुण्यागोविंदाने राहताय, आपला व्यवसाय करताय, आपले उद्योग करताय, आपले व्यापार करताय, तुम्हाला कसलीही अडचण नाही। तुम्हाला इथं कोणी विचारायला येत नाही
कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे, प्रत्येकाच्या हाताला काम आहे, मोल मजुरी करून आपली उपजीविका तुम्ही भागवताय, कष्टानं मिळवलेला पैसा पुन्हा तुम्ही इथं गुंतवताय आणि ती गुंतवणूक देखील त्यात वृद्धी होते आहे. आणि म्हणून आपल्या हातामध्ये काही नव्हतं काही वर्षापूर्वी, आज कोणी लखपती आहे, कोणी करोडपती आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी हेच स्वप्न पाहिलं आपल्यासाठी आणि त्यांचं स्वप्न पुढे नेण्याचं काम मी आणि माझे सहकारी करतोय. तुम्हाला असं वाटत असेल की मी कधी आत आलो नाही, पण अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं, अनेक बैठकांच्या निमित्तानं आपल्याही भागामध्ये मी यापूर्वी आलोय. पण येता जाता इथं सगळं ठीक आहे ना, इथं कुठली अडचण नाही ना, हीच भावना आपल्या प्रती आम्ही नेहमी ठेवलेली आहे. आणि आज मला इथं येताना आनंद होतोय. 2019 ते 2024 ही 5 वर्ष तुम्ही मला निवडून दिलं. या 5 वर्षामध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये 2250 कोटी रुपये, 2250 करोड़ रुपए इतना पैसा सरकार से खींच कर हम यहाँ लाए. 2250 कोटी रुपए. त्यापैकी महाराणा प्रताप नगरला किती आले? नाही, आकडा वेगळा आहे. 70 कोटी रुपये महाराणा प्रताप नगरला आम्ही मंजूर करू शकलो. 54 कोटी रुपयाची तर पाणी पुरवठा योजना आहे. 54 कोटी रुपये योजना प्रगतीपथावर आहे आणि काही महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल आणि प्रत्येकाला नळाद्वारे घरात पाणी मिळेल. ही योजना आम्ही आपल्यासाठी मंजूर केलेली आहे आणि काही महिन्यांचा तो अवकाश आहे आणि आपल्याला हा पाणी पुरवठा सुरू होईल. आम्ही अनेक लोक मला भेटले की आमच्या घरामध्ये नळ नाही, पाईपलाईन नाही, बोर नाही. याचं देखील आम्ही सर्वेक्षण करू. गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं आम्ही हे आपल्या पुढे ठेवलं आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय करायचंय हे आम्ही तुम्हाला विचारतोय. अल्पसंख्याक समाजानं आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला एक सभागृह पाहिजे, इथं वीज पुरवठा सुरळीत नसतो. तर तो पुरवठा देखील सुरळीत करण्यासाठी आम्ही तातडीनं अधिकाऱ्याशी आत्ताच चर्चा केली काही मिनिटापूर्वी. आणि वीज पुरवठ्याची जी क्षमता आहे ती दुपटीनं वाढवून तुम्हाला अखंडित वीज पुरवठा करण्याचा निर्णय आणि सूचना आत्ता काही क्षणापूर्वी या ठिकाणी झालेला आहे. कचऱ्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतीचं खरं ते काम आहे कचरा व्यवस्थापनाचं, पण ग्रामपंचायतीने जर ठराव केला आणि ते जर शासनाला शक्य असलं तर लातूर शहर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनामध्ये लातूर शहर महानगरपालिकेच्या न हरकतीनंतर आणि तुमच्या महाराणा प्रताप नगर म्हाडा कॉलनी या ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार हे काम जर आपल्याला त्याच कंत्राटदाराला देता आलं
जो कंत्राटदार लातूर शहर महानगरपालिकेमध्ये सेवा देतोय, तर मला असं वाटतं की खूप सुविधा तुमच्या सगळ्या ग्रामस्थांना होईल आणि त्याचे जे काही पैसे असतील ते आपण त्या कंत्राटदाराला ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगातून तुम्हाला त्यांना देता येतील, असं काही आपल्याला करता आलं. कारण ग्रामपंचायतीची ती ऐपत नाही आहे. निधी हा नेहमीच तुटपुंजा असतो. तुमच्या जर जीवावर राहिले हे सगळे फक्त ग्रामपंचायतीचं तर काहीच होणार नाही. आणि म्हणून त्याला राज्य सरकार लागतं, त्याला जिल्हा परिषद लागते, पंचायत समिती लागते, ग्रामपंचायत. आणि हा सगळा जो निधी आहे तो दिल्ली मुंबईहून खेचून आणण्यासाठी प्रामाणिक कार्यकर्ते आणि नेते लागतात, पक्ष लागतो. आणि हा पैसा तुमच्या साठी खेचून आणत असताना कुठेही भ्रष्टाचार होणार नाही याची देखील काळजी ही नियमितपणे आम्ही घेत असतो, हे मला मुद्दामून आपल्याला सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आता काय चाललंय हे तुम्ही टीव्हीवर पाहताय, वर्तमानपत्रामध्ये वाचताय. 40% सरकार असं म्हणतात, 40% कमिशन. कुठलंही काम, अशी दुर्दैवी अवस्था आज महाराष्ट्रामध्ये आहे. आणि याचा फटका महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला बसतोय. आपण अनेक मुख्यमंत्री पाहिले, आपण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना पाहिलं, त्यावेळेला असं कधी ऐकलं होतं? आपण आदरणीय शरद पवारांना पाहिलं, त्यावेळेला तरी आपण असं ऐकलं होतं का? आपण वसंतदादा पाटलांना पाहिलं, आपण वसंतराव नाईकांना पाहिलं, आपण यशवंतराव चव्हाणांना पाहिलं, आपण AR अंतुलेंना पाहिलं, आपण शंकरराव चव्हाणांना पाहिलं. असं कधी आपण ऐकलं नाही. कारण ते काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसचा इमान हा कधीही डगमगलेला नाही. आणि प्रामाणिकपणे सामान्य माणसाची सेवा अविरतपणे काँग्रेस पक्षाने केलेली आहे. म्हणजे महात्मा गांधींपासून राहुल गांधींपर्यंत ही काँग्रेस आहे. आणि या काँग्रेसनं सर्व धर्म समभाव जोपासला, सामान्य माणसाला नेहमी साथ देण्याचं काम केलं. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपल्याला इथं बसवलं आणि त्या काळामध्ये आपल्या कोणाच्याही ध्यानीमानी नव्हतं की आपण राष्ट्रीय महामार्गावर येऊ. आता तुमचा पत्ता काय? नॅशनल हायवे, जैराबाद नॅशनल हायवे नंबर समथिंग. काय नंबर आहे? 156. बघा, आपल्याला नंबर सुद्धा माहिती नाही, पण नॅशनल हायवे आहे. राष्ट्रीय महामार्गावर आता ही वसाहत झालेली आहे. एवढी प्रगती झाली. म्हणजे तुम्ही जे गाव सोडून आला, तुम्ही जे शहर सोडून आला ते तिथंच आहे, पण तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर आहात. किती नशीबवान आहात तुम्ही सगळे. हा जो विकास आहे हा विकास असाच होत नाही. आपल्याला आणखी खूप पुढं काम करायचं. महाराणा प्रताप नगर, म्हाडा कॉलनी इथं ज्या व्यवस्था आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विकसित करायच्या त्याचा जाहीरनामा आम्ही नव्याने सुरू करू. तुमच्या सूचना त्याच्यामध्ये अंतर्भूत असल्या पाहिजेत आणि त्या सूचनांच्या आधारावर आपण आपल्या गावाचा जाहीरनामा करू. आणि 2024 ते 2029 या 5 वर्षामध्ये तुम्ही सांगितलेली सगळी कामं प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा आपला कार्यक्रम असेल, हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं. आज माझे सगळे सहकारी इथं आहेत. इनामदार, पतंगे, स्वामी, अनेकांची नावं मला घेता येतील. पण हे सगळे सहकारी नेहमी तुमचं काय चाललंय आम्हाला सांगत असतात.
आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला हे मला सांगायचं आहे, कधी तुम्हाला कुठली अडचण आली, हाकेच्या अंतरावर आपलं घर आहे, लातूरमध्ये 24 तास ऑफिस सुरू आहे, तिथेही जायची गरज नाही. इथं आमच्या सहकार्याला जरी सांगितलं की मला अमित देशमुखांना बोलायचं आहे, तर तो लगेच तुम्हाला मला जोडून देईल. हे लोकांना लक्षात आणून दिलं पाहिजे. तुमच्यापैकी कुणाचं जरी काम असलं तर पतंगताई आहेत, हे माझं काम आहे, सांगा अमित देशमुखांना, ते सांगतात. पवार आहेत, ते सांगतात. गोविंद देशमुख आहेत, ते सांगतात. आडे आहेत, समोर आहेत, मी पाहिलं होतं आडे. चालतं. तर या सगळ्यांना तुम्ही संपर्क करू शकता. आणि आता आम्ही एक नवा उपक्रम हाती घेणार आहोत, हेल्पलाईन. सामान्य माणसाला कुठं अडचण आली तर अमित देशमुखांच्या हेल्पलाईनवर फोन करायचा आणि तिथं तुम्ही जिथे असाल तिथं येऊन अमित देशमुखांचा प्रतिनिधी तुम्हाला मदत करेल, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. ती हेल्पलाईन 24 तास 7 दिवस सुरू राहील. म्हणजे या न त्या मार्गाने सतत संपर्क, याची साधनं सामान्य माणसाला उपलब्ध असली पाहिजे. मला असं सांगितलं की महिन्याला एकदा जनता दरबार ठेवा लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये. जनता दरबार सुद्धा आपण ठेवू, जेणेकरून ज्याच्या काही कामं असतील ते त्या जनता दरबारमध्ये येतील आणि आपला मुद्दा मांडतील. तर ह्या सगळ्या प्रकारे आपल्याला या पुढच्या काळामध्ये वाटचाल करायची आहे. आणि आज या निवडणुकांमध्ये जे मुद्दे चर्चेला येत आहेत, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, खुंटलेलं औद्योगिकरण, महायुतीनं काही केलेलं नाही. 10 वर्ष त्यांची सत्ता राहिली, अनेक आश्वासनं दिले, पण एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही. आपलं सरकारी दवाखाना जो मी मंजूर केला होता त्याची वीट सुद्धा त्यांना रस्ता आली नाही. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिलं काम जर आम्ही कुठलं करणार असू तर त्या सरकारी दवाखान्याचं वीट रचण्याचं काम आपल्या हातून घडेल, हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की लातूरमध्ये नवे नवे उद्योग आले पाहिजेत, लातूरमध्ये सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, बेकारांना काम मिळालं पाहिजे, मजुरांना काम मिळालं पाहिजे, आणि या भागामध्ये अर्थपुरवठा सुद्धा झाला पाहिजे. सावकारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये आहे. आणि खरं म्हणजे माझ्या सहकार्याला माझी अशी विनंती आहे की सावकारी मोडून काढली पाहिजे. या सावकारीमुळे काय होतंय लातूरमध्ये तुम्हाला माहिती आहे. कर्ज घ्यायचं, ते व्याजदर परवडत नाही, मग ते व्याज, दंडव्याज, चक्रव्याज, व्याजावर व्याज, पुन्हा ते पैसे भरता येत नाहीत, मग ते वसुलीवाले घरी येतात, भांडणं होतात, हातपाय तोडले जातात, खून होतात. असं नव्हतं आपलं लातूर. जिल्हाधिकाऱ्याने मी सांगितलंय की इथं राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा सुरू करा. आणि माझ्या कार्यकर्त्यांना माझी अशी विनंती आहे की एखादी पतसंस्था इथे सुरू करा. म्हणजे कर्ज पुरवठा, अर्थपुरवठा सामान्य माणसाला होईल. या भागामध्ये मी जेव्हा फिरतो तेव्हा खूप सोनं घालून फिरणारे लोक मी बघत असतो.
हो, खूप सोनं, हातात सोनं, गळ्यात सोनं. तर हे आपल्याला कमी करायचं. तर पोलीस आमचे आहेत इथं, खरं म्हणजे त्यांनी देखील याच्याकडे लक्ष द्यायला हवं. अवैध धंदे हे बंद झाले पाहिजेत, गुन्हेगारी ही कमी झाली पाहिजे, लातूरकरांना सुरक्षित आहे अशी भावना कायम असली पाहिजे. आणि हे मुद्दे घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतोय. महायुतीकडनं जे उमेदवार येतील, जे पक्ष येतील, त्यांनी काहीही केलेलं नाही आहे. लातूरची निराशा केली आहे, किंबहुना लातूरची फसवणूक केली आहे. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी जाण्याचा कुठलाही प्रश्न येत नाही. या उलट त्यांना प्रश्न केले पाहिजेत की तुम्ही जेव्हा मत मागायला येत आहे तेव्हा तुम्ही काय केलं. रेल्वेचा कारखाना सुरू करतो असं म्हणाले, 50,000 नोकऱ्या देतो असं म्हणाले. कुठे आहेत नोकऱ्या? 50,000 नोकऱ्या देऊ. 200 निकट जाईल. खरं आहे? एकही नोकरी नाही, रेल्वेच बाहेर आली नाही. उजनीचं पाणी आणतो म्हटले, आणलं नाही. आठवतोय आपल्याला तो काळ दुष्काळाचा. टँकरनं पाणी काँग्रेसनंच पुरवलं तुमच्या घराच्या दारापर्यंत येऊन. महायुतीनं काय केलं? रेल्वेनं पाणी आणलं आणि म्हणाले इथं काँग्रेसनं काहीच केलं नाही, रेल्वेनं पाणी आम्ही आणतो आणि आता उजनीतून पाणी आम्ही तुम्हाला देऊ. आणि उजनीतून पाणी देऊ आणि नाही दिलं तर राजकीय संन्यास घेऊ. आता त्यांना आपल्याला आठवण करून द्यावी लागेल की आता तुम्ही कुठे येत आहे. तुम्ही तर संन्यास घेतलाय. त्यामुळं ज्यांनी संन्यास घेतलाय आता पुन्हा त्यांना संधी देण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून आमची अशी विनंती आपल्याला आहे की आता आपण महाविकास आघाडीचे प्रचारक म्हणून मतदारांच्या गाठीबाटी घेतल्या पाहिजेत. प्रत्येक चौकटीच्या आत जाऊन बैठक घेतली पाहिजे. गोविंद देशमुख, आता तुम्ही काही दिवस बावळगावला नाही आलं तरी चालते. त्यामुळं त्यामुळं प्रत्येक चौकटीमध्ये जाऊन काय त्यांचे प्रश्न आहेत, काय मुद्दे आहेत हे समजून घेणं आणि मग आपल्या जाहीरनाम्यामध्ये हे सगळे मुद्दे नमूद करणं हे आपलं काम आहे. आणि ते आपण कराल अशी आशा मी या निमित्तानं बाळगतो. खूप बोलता येण्यासारखं आहे. आता सुरुवात आहे. आमची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही तरी आम्ही आपलं सुरू केलंय तुमच्या भरवशावर. आणि त्यामुळं जसे आशीर्वाद तुम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या पाठीशी सदैव उभे केले, माझ्या पाठीशी आपले आशीर्वाद सदैव उभे केले, तसेच याही निवडणुकीमध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि मतदानाचा अधिकार आपल्याला बजावायचा आहे. कोणी परगाव गेला असेल तर त्याला बोलावून घ्यायचं आहे. एखाद्याचं नाव मतदार यादीमध्ये जर नसेल तर ते देखील मला असं वाटतं अर्ज करून ते करता येतं ऑनलाईन. हे सगळं आपल्याला आता हे करावं लागेल. आणि कार्यकर्त्यांना आमच्या ही कळकळीची विनंती आहे की तटबंदी अशी करा की कोणीही घुसखोरी करणार नाही. कोणीही घुसखोरी करणार नाही याची काळजी आपण सगळे घ्याल. आणि मी अमित देशमुख आहे
असं मानूनच आपण कामाला लागलं पाहिजे. हे अधिकार आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. हे नातं आपण निर्माण केलेलं आहे. महाविकास आघाडी लढते. हाताचं चिन्ह काँग्रेसचं आहे, शिवसेनेचं मशाल आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तुतारी वाजवणारा माणूस. अरे म्हणून तुम्ही आपल्या पाहुण्याला सुद्धा फोन करायचा, तुमच्याकडे कोण उभं आहे त्यांनाही सांगायचं की महाविकास आघाडीचे हे 3 चिन्ह आहेत, हात, तुतारी आणि मशाल. तेव्हा याच चिन्हाच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायचं, महाराष्ट्रानं उभं राहायचं. हा संकल्प आपण सगळे करूया, तरच या महाराष्ट्राच्या मंत्रालयावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल आणि तुमचा माणूस मंत्रालयात बसला तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. हे आपण फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. आपण सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार. उत्तम काम आपण सगळ्यांनी सुरू केलेलं आहे. 29 तारखेला आपण काँग्रेस पक्षाचा उमेदवाराचा अधिकृत अर्ज हा मिरवणूक आणि सभेनं आपण दाखल करणार आहोत. तेव्हा 29 तारखेची कल्पना आपल्याकडे येईल. 29 तारखेला सकाळी 11 वाजता आपल्या रूढी परंपरेनुसार कुठं जमायचंय तुम्हाला माहिती आहे. 11 म्हणलं की गंजगोल आहे, त्यामुळं आपल्याला हे सगळं पाठ आहे. त्यामुळं 29 तारखेला काही ठेवू नका काम. 11 वाजता गंजगोलाईला वाजत गाजत नाचत महाविकास आघाडीचा विजय असो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. धन्यवाद.